इंटेरियर डेकोरेशनच्या म्हणजेच अंतर्गत सजावटीच्या वादातून एकावरती 14 गोळ्या झाडण्यात आल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत घडली आहे। चोळे गावातील बालाजीनगर परिसरात देवी शिवामृत नावाची इमारतीच्या तळमजल्यावरती फ्लॅटचं काम करायचं होतं। इंटेरियर डेकोरेटरचं हे काम किशोर चौधरी आणि नितीन जोशींनी घेतलं होतं। मात्र या परिसरात राहणारे दिलीप भोईर या कामाकरता इच्छुक होते, मात्र त्यांना हे काम मिळालं नाही। त्यामुळे त्यांनी हा गोळीबार केला अशी माहिती किशोर चौधरींच्या नातेवाईकांनी दिली। किशोर यांच्या डोक्यात आणि छातीत तब्बल 14 गोळ्या झाडण्यात आल्या। या गोळीबारात किशोर चौधरींचा मृत्यू झाला। नितेश जोशींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान या घटनेनंतर स्थानिक पोलिसांसह कल्याण क्राईम ब्रांचने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। या प्रकारानंतर पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली। किशोर चौधरी करके हैं, उनको चेस्ट और स्कल में मल्टीपल बुलेट्स फायर्ड हैं और वो ऑन द स्पॉट डेड हैं। जब हम हमारे यहाँ आए तो वो वाज इन कंडिशन ऑफ ब्रॉड डेड। इंजिनिअरिंगचा पेंटिंग प्लास्टरचं काम घेतलेला, तर ते लोक आले डायरेक्ट 10-12 जण होते आणि आम्हाला आतमध्ये नेला। आम्हाला 3-4 जणांना बाहेर काढला, 2 जणांना आतमध्ये द्यावी डायरेक्ट गोळ्या घातल्या। 10-12 जण होते ते लोक। जोशी किशोर चौधरीचा त्याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे आणि एक जोशी नावाचा त्याचा जो कॉन्ट्रॅक्ट म्हणजे पार्टनर होता कॉन्ट्रॅक्ट बिझनेसमधला, तो इंज्युर्ड झालेला आहे। याच्यामध्ये आरोपीची नावं निष्पन्न झालेली आहेत आणि आरोपींना आम्ही लवकरच अटक करणार आहोत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।